सहयोगी दल की नहीं है, बात नीतीश कुमार और चंद्रबाबू नायडू की है, बात अपना दल की है, बात चिराग पासवान जी की है। जो जो लोग भारतीय जनता पार्टी के ऐसी जो करतूत है, डिवाइड एंड रूल, देश तोड़ने वाली ये बातें हैं, समाज को तोड़ने वाली ये बातें हैं। और एक बार लोकसभा में सबक मिला है बीजेपी को कि देश तोड़ने वाले लोगों को हम वोट नहीं देंगे। ये कौन सा नया खेल है? ये हमारा श्रद्धा का विषय जरूर है। कांवड़ यात्रा हो, अयोध्या हो, काशी हो, मथुरा हो, ये हमारे श्रद्धा का विषय है और हमने भी उसके लिए संघर्ष किया है। शिवसेना ऐसी पार्टी है, हिंदुत्व के लिए बीजेपी से ज्यादा अगर संघर्ष किसने किया होगा, खून बहाया है, बलिदान दिए है, वो शिवसेना है। अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी नहीं है, हम है वो। आप अभी नकली लोगों को साथ में लेकर बैठे हो, वो नहीं थे, हम लोग थे। तो हिंदुत्व के बारे में हमको ज्यादा चिंता है। लेकिन ये दर दिन हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, ये खेल कब तक चलेगा? अब दुकानों के ऊपर, होटलों के ऊपर आप जाति धर्म के आधार पर नेम प्लेट लगाओगे? क्या आप देश को फिर एक बार तोड़ना चाहते हो? डिवाइड करना चाहते हो? विभाजन करना चाहते हो? और उससे आपको फायदा होगा ऐसा अगर लगता है तो देश का नुकसान हो रहा है। हमारा देश में जो एकात्म था, एकता थी, उसे आप तोड़ रहे हो। तो इसलिए मैंने आप जो बोल रहे हो ना सहयोगी दलों को, अरे सहयोगी दल तो गुलाम है, सत्ता के चोर है। नीतीश कुमार जी, उनकी क्या भूमिका है? चंद्रबाबू नायडू जी, उनकी क्या भूमिका है? उस बारे में बताइए खुलकर आकर सामने। चिराग पासवान जी को बोलिए, आकर खुलकर बताइए, हिम्मत है तो बताइए। आसाम के पीएम उन्होंने कहा कि राहुल गांधी को पॉपुलेशन कंट्रोल करने का ब्रांड एम्बेसडर बनाना चाहिए। देखिए, ये जो व्यक्ति है आसाम का मुख्यमंत्री, तो जिस तरह से अपने बयान हमेशा देता रहता है, भारतीय जनता पार्टी का कैरेक्टर क्या है वो अगर देखना है तो आसाम के मुख्यमंत्री का डीएनए टेस्ट करो, वही बीजेपी का कैरेक्टर है। सर, वाघ नशा आलेले आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधात तोडा लगावले की वाघ नशा आहेत, नकली म्हणतात त्यांना, हे नकली वाघ। ये कौन बोलता है? बेईमान लोक। हे कोण बोलता है? हे बेईमान लोक, खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांच्या अवलाद, हे आम्हाला नकली बोलणार? ज्याने शत्रूशी हात मिळवणी केली, ज्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार? मुळात वाघनखा ऐतिहासिक आहेत, असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनाथांना. पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ञ सांगतायत आणि लंडनचे म्युझियम सांगते, खात्री नाही की ती वाघनखं ठीक आहेत का, याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही. तुम्ही जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं मतांसाठी, 1991 नंतर देशभरात गंगाजलाच्या बाटल्या विकत होते. कुठलंही पाणी भरायचं आणि गंगाजल म्हणून विकायचे. कुठलंही पाणी भरायचे बाटल्यामध्ये आणि गंगाजल म्हणून घरोघरी विकायचे. त्या पद्धतीनं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवला. वागणं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ऐतिहासिक आहे, श्रद्धेची जागा आहे.
आणि लोकांना फसवता येतो. ती फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री त्यांचे म्हणजे कोण, त्यांचं म्हणजे कोण, ते कोण, बुद्धी देखील तुमची नक्की त्यांचा कोण, ते कोण, ते नाव घ्या ना, ते कोण, उपमुख्यमंत्री देवेंद्र कोण, फडणवीस म्हणतात त्यांचा काय संबंध इतिहासाशी फडणवीसांचा. छत्रपती शिवाजी महाराज इतिहास, जय भवानी जय शिवाजी मतांपुरतं बोलायला ठीक आहे, त्याचा संबंध काय मला तरी सांगावं ना. भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का. भारतीय जनता पक्षाचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला, भारतीय जनता पक्षाचा संबंध ना या राज्यातल्या ऐतिहासिक असा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला. भारतीय जनता पक्षाचा संबंध ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला. आणीबाणीमध्ये सुद्धा समाजवादी सोशलिस्ट पक्षाचे लोक तुरुंगात होते प्रामुख्याने. बाकीचे सगळे लोक संघाचे होते, ते माफी मागून बाहेर आलेले आहेत. वाघनकाचा अपमान आहे, शिवरायांचा अपमान मात्र वाघनकाचा अपमान वाघनकाचा अपमान कोणी करत नाही. वाघनकाचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत. इतिहासाचा अपमान करतायत हे लोक. काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे. आम्हाला छत्रपतींच्या वाघनकाविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे. पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर वाघनकं आणून आधी स्वतःची नखं कापा, स्वतःची नखं कापा नीट, बरं का, आणि मग वाघनकांवर बोला. चला, थँक्यू. अभ्यासकाने त्याच्या केस स्टडीमधनं एक दावा केलेला आहे की कोरोना काळामध्ये भारत सरकारने जी मृत्यूंची संख्या दाखवलेली आहे त्याहून अधिक मृत्यू इथे झालेले आहेत, देशामध्ये झाले. नक्कीच झालेले आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं हा आकडा लपवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या गंगामानं त्यांना गोद घेतला असं म्हणतात, त्या गंगामातून ज्या प्रकारे प्रेत वाहत होती, बरं का, ते पाहिल्यावर सत्य काय होतं जगाने पाहिलं. चला, मुख्यमंत्री ने कहा है कि ये गर्व की बात है। क्या मैं आपको देखिए आगे टाइगर की क्राउड जो लाए अगर वो वाघनख जो है वो सचमुच छत्रपति शिवाजी महाराज की है तो गर्व की बात है. लेकिन इतिहास एविडेंस ये नहीं कह रहे कि सचमुच छत्रपति शिवाजी महाराज के वाघनख नहीं है. हमारे यहाँ के जो इतिहास के तज्ञ हैं या जो लंदन का म्यूजियम है, उनको भी ये खातरी नहीं है, विश्वास नहीं है कि वो वही है जो वाघनख छत्रपति शिवाजी महाराज ने यूज किए. तो ये चुनाव है, चुनाव के जुमले चल रहे हैं, उसमें ये भी एक है.